एवढे वर्ष झाले ठाण्याच्या महिलांनी आम्ही आज जे आहोत त्यांच्यामुळे आहोत. थोडंसं एक काही करू शकलो तर आपण करूया. ते माइंड मध्ये अशी एक आयडिया आली की आपण असं लेट्स गो ते अवॉर्डचा कॉन्सेप्ट आणि मग क्रिएट केला. आम्ही ठरवलं की आपल्याला एवढ्या महिलांना लेट्स फेलिसिटेट देम अँड लेट दी पीपल. मग लोकांकडनंच रीडर्स कडनं आणि इतर आमचे जे ओळखीचे क्लायंट्स आहेत किंवा त्यांच्याकडे नॉमिनेशन मागवलं की तुम्ही आपण स्वतःच पूर्वीस म्हणून एक दुकान होतं आणि ते पूर्वीस चालवताना त्यांनी मला त्या एक व्यावसायिक दुसऱ्या व्यवसाय समोर असताना कधीच मदत करत नाही, पण त्यांनी मला एक लहान भावासारखं मदत केलेली आहे. आणि तेव्हापासनं की माझं काही तर त्यांचं नाव न येता ते मला मदत करतायत. आमचं ट्री प्लांटेशन असेल किंवा आज जर कर्करोगाबद्दल जर तुम्ही बघितलं तर मी 10 वर्षापासून हे अवेअरनेस करते, म्हणजे कधी रोटरीच्या माध्यमातून किंवा कुठल्या. मी अमित कारिया, कलानिधी स्टोर्स ठाण्यात आम्ही 20 वर्ष झाले, गेले 20 वर्ष झाले मी हे स्टोर चालवतो आहे. बिंग अ लिडिंग स्टोर नाव ते 20 वर्ष आम्ही कसे साजरा करायचे ते मी विचार करत होतो की याला कसे आप डिफरेंट तरीके से हम लोग सेलिब्रेट कर सके. तो उसके रिलेटेड फिर हम लोगों को कि लेट्स डू समथिंग ना काइंड ऑफ कसं त्या ज्या महिलांमुळे आम्ही आज 20 वर्ष आम्ही एक्झिस्ट केले दुकानात. आम्ही वी आर नाव लिडिंग स्टोर इन ठाणे. तर त्यांना लेट्स पे बॅक नाव विथ समथिंग डिफरंट काइंड ऑफ अप्रोच. तर मग आम्ही हे आयडिया आणली की लेट्स फेलिसिटेट दी अचिव्हर्स ऑफ ठाणे सिटी, ज्यांच्यामुळे परत मी रिपीट करतो ज्यांच्यामुळे आम्ही आज जे आहोत ते आहोत. तर त्या लेट्स पे बॅक नाव. तर त्यासाठी आम्ही त्यांना एक अवॉर्ड आम्ही अनाऊन्स केलं की वुमन ऑफ सबस्टन्स, कलानिधी वुमन ऑफ सबस्टन्स अवॉर्ड हे अनाऊन्स केल्यावरती आम्ही एक आमची रिसर्च टीम आम्ही लावली इन असोसिएशन विथ मिस्टर निखिल गोलाड. त्यांनी पण त्यांचे रिसर्च मेंबर्सला आणून ते आम्ही रिसर्च स्टार्ट केला. आणि देन एव्हरी वीक आम्ही 2-2 महिलांचं नॉमिनेशन घेऊन त्यांच्याबरोबर त्यांचं पिक्चर हायलाईट करून त्यांचं नाव हायलाईट करून त्यांची स्टोरी आम्ही पब्लिश करत गेलो. आणि हे आमचं पूर्ण प्रोग्राम 1 वर्षासाठी चालला. आणि 100 महिला आता आमचे ऑलरेडी सिलेक्ट झालेले आहेत आणि त्यांना आता फेलिसिटेट करण्याची वेळ आली. तर ते आम्ही 22 ऑगस्टला हा एक प्रोग्राम ठेवला आहे, कलानिधी वुमन सबस्टन्स अवॉर्ड शो प्रोग्राम. गडकरी रंगायतन संध्याकाळी 4:30 वाजता हे आपला प्रोग्राम स्टार्ट होणार आहे. आणि मिसेस अमृता देवेंद्र फडणवीस मॅडम आमचे चीफ गेस्ट म्हणून येणार आहेत. महापौर मिसेस मीनाक्षी शिंदे मॅडम, मिसेस निष्ठा तिवारी मॅडम असिस्टंट कमिशनर इन्कम टॅक्स, मिस्टर संजीवजी जयस्वाल ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन कमिशनर आणि श्री फणसलकर साहेब कमिशनर पोलीस ठाणे. हे सगळे आमचे प्रमुख उपस्थिती या लोकांची राहणार आहे. आणि त्यांच्या हस्ते आम्ही या कर्तृत्ववान महिलांचे सत्कार करणार आहोत. तर आपण सर्वांनी आपले उपस्थिती असणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे मेसेज जाऊ दे चांगला तुमच्या माध्यमाने. तर तुम्हाला मी विनंती करतो की आपण प्लीज येऊन आमच्या इव्हेंटची शोभा वाढवावी आणि आम्हाला हेल्प करावं. ओके. वुमन ऑफ सबस्टन्स अवॉर्ड हा जो आहे आणि 1 वर्षापूर्वी कुठेतरी माझंही नाव त्याच्यात नॉमिनेट झालेलं होतं. आणि आज त्याचं म्हणजे सांगता झाली आणि ठाण्यातल्या 100 कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्याची वेळ आलेली आहे. आणि हे सत्कार आहेत ते कलानिधीचे जे मेन आहेत अमित कारिया करत आहेत. आणि मला कुठेतरी विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या म्हणजे फाईट अगेन्स्ट कॅन्सरची मी अध्यक्ष आहे. मला असं वाटतं की हा महिलांचा सत्कार होतो आहे, हा कार्यक्रम पूर्ण महिलांचा आहे. आपल्याला ह्याच्यापेक्षा जास्त चांगला प्लॅटफॉर्म नाही मिळणार कॅन्सरबद्दल जनजागृती करण्याचं. तर माझं ह्या अमित भाईंना एक रिक्वेस्ट होती आणि त्यांनी ती मान्य केली की महिलांसाठी जर आपण हा कार्यक्रम करतो आहे, महिलांचा सत्कार करतो आहे आणि त्याच्यामध्ये जर कॅन्सरचं जनजागृती तुम्हाला करायचं असेल तर त्यांनी मला होकार दिला आहे. आणि एक विहंग चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आम्ही एक वॉक करणार आहे, जो शेवटचा वॉक करणार आहे, वॉक फॉर कॉज, वॉक फॉर एक चांगला मेसेज देण्यासाठी. आणि मी सर्वांना विनंती करते की तुम्ही ही जी जनजागृती आहे कॅन्सरबद्दल आणि एक सगळ्यात त्याची चांगली गोष्ट आहे की 20 वर्षापासून की ज्या व्यक्तीने हे नाव वाढवलं
ज्या महिलांकडनं त्यांनी व्यवसाय मोठा केला, पण त्यांचं समाजात त्यांना परतफेड करण्याचा जो उद्देश होता तो मला उद्देश खूप आवडला आणि त्यासाठी खरंच अमित भाईचं मला कौतुक करावं असं वाटते की ज्या गोष्टीतून आपण वरती आलेले तर त्या गोष्टीला आपण काहीतरी त्यांची परतफेड, काय फुल नाही तर फुलाची पाकळी करून, तर मला वाटते की त्यांनी त्यांचं स्वरूप जे सत्काराचं स्वरूप आहे ती एक छान पैकी ट्रॉफी बनवलेली आहे. पण ट्रॉफी आणि जे अजून काय असेल पण त्यापेक्षा आपल्या ठाण्यातल्या महिलांचा सत्कार होतो हे माझ्यासाठी विशेष लक्षणीय म्हणजे चांगली गोष्ट आहे. आणि बस माझ्या ठाण्यातल्या ज्या महिला आहेत माझं नेहमीच म्हणजे कॉर्पोरेशनला म्हणा किंवा बाहेर सोशल याच्यामध्ये मला जिकडे जसं वाटलं किंवा NGOतर्फे किंवा मेडिकल कॅम्प लावून किंवा कुठेही मंगळागौरचा माझा कार्यक्रम होता तरी मी तिकडे कर्करोग आणि सर्वायकल कॅन्सर, कारण हा जो 2 आजार आहे त्याच्यामध्ये आपण म्हणजे क्युअर करू शकतो आणि त्याची आपण जर काळजी घेतली तर त्याचं निदान होऊ शकतं. बाकी तुम्ही जर ब्लड कॅन्सर किंवा हाडाचं कॅन्सर त्याचं निदान होत नाही आहे, पण ब्रेस्ट कॅन्सर आणि याची जर तुम्ही काळजी घेतली, चेकअप व्यवस्थित केलं तर बस एकच उद्देश आहे. आणि त्यासाठी अमित भाईचं मी परत पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद करते की त्यांनी मला हे प्लॅटफॉर्म दिलं. कलानिधीचं मी मनापासून धन्यवाद करते आणि मला वाटतं हा कार्यक्रम खूप चांगला आहे. आणि ह्या कार्यक्रमाचं मेन म्हणजे विशेष म्हणजे की फर्स्ट लेडी ऑफ महाराष्ट्र की त्यांनी ह्या कार्यक्रमाला हो सांगितलं आहे की कदाचित त्यांना तो पण कन्सेप्ट आवडला असेल की 100 महिलांचं आणि ते स्वतः येत आहेत. मी आपले जे ठाण्याचे महापौर आहेत फर्स्ट लेडी मीनाक्षी शिंदे ह्यांचेही मनापासून धन्यवाद. शी इज ऑल्सो नॉमिनेटेड म्हणजे त्या पण एक नॉमिनेटेड आहेत आणि फणसाळकर सर आहेत त्यांनी हो सांगितलेलं आहे. पण कुठेतरी मराठी अमित भाईला तो कन्सेप्ट आला असेल की प्रत्येक महिलांचं कर्तृत्वाचा सत्कार एका चांगल्या म्हणजे पुरुषांच्या हातून एका महिलेचं असंही काहीतरी मला वाटते कन्सेप्ट असेल. म्हणून मला वाटते त्यांनी ठाण्याचे 2 कर्तृत्वान जे सर आहेत म्हणजे कमिशनर सर आणि म्युन्सिपल कमिशनर जयस्वाल सर आणि पोलीस कमिशनर फणसाळकर सर